बातमी आहे पुण्यामधून। पुण्याच्या ससूनमधील धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि बेवारस रुग्णांसमोर डॉक्टरांचं अमानवीय कृत्य सुद्धा समोर आलंय। बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडलं जातंय अशी माहिती समोर येतेय। तर ससूनच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर आदी कुमारांचं निलंबन सुद्धा करण्यात आलंय। धक्कादायक प्रकार आपण हा पाहतोय पुण्यामधून। पुण्याच्या ससूनमधली ही घटना आहे आणि बेवारस रुग्णांसोबत डॉक्टरांचं अमानवीय कृत्य दिसून आलंय। जर एखाद्या नागरिकांनी जर रोख पैसे दिले किंवा कॅश पैसे दिले तर तोच उपचार 10 रुपयात होतो आणि एखाद्या एजन्सी मार्फत आला तर तो उपचार 30 रुपयाला जातो। आणि ज्या विमा कंपन्या ह्याही लुटायचं काम करतात। दवाखान्यातले ज्या सिस्टीममध्ये दवाखान्यात सर्व दवाखाने हे नागरिकांची गैरछेपी करतात आणि हा जो प्रकार झाला हे मी आता अधिकाऱ्यांशी बोललो, त्याला ताबडतोब इथनं निलंबित करा आणि मग चौकशी करा। चौकशीचा फास आपल्याला माहिती आहे, वर्षानुवर्ष चौकशी तिथं जाते, कारवाई होत नाही। पहिले कारवाई होऊ द्या मग चौकशी करा। आता त्यांनी तुमच्यासमोर शब्द दिला, मला पत्र देतं म्हणले। उपचार केले, त्याला बरं केलं, तो मध्य प्रदेशचा आहे, तिथं पोलिसांना कळवलं। आता करायचं काय त्याला? तर मी म्हणजे पोलिसांना कळवू, आपण चौकशी करतील किंवा पोलीस तिकडे नेऊन सुटतील। पण या सगळ्यामध्ये डॉक्टरांची जी भूमिका आहे ती संशयास्पद वाटते। नाही, कोण डॉक्टरची चौकशी करू आपण। मला वाटतं की हा माणूस हा तुळशीनगर मध्य प्रदेशचा आहे। तो 16 जूनला ॲडमिट झाला, तो बरा झाला। आता तो रडत होता सारखा न्या न्या म्हणून। कोणीतरी ओळखीवाल्याने त्याला घेऊन गेला असं डॉक्टरच म्हणणं आहे। जर त्यात डॉक्टरचा हात असेल तर त्याची चौकशी करू आपण। हा रुग्ण जो आहे तो जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे तो मध्य प्रदेशातला राहणारा आहे आणि बाकी त्याचं आमच्या सोशल वर्करनीही त्याचा शोध वगैरे घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं रिलेटिव्ह कुणी असं काही सापडून आलेलं नाही। परत जिथं तो MP मधला राहणारा आहे तिथल्या पोलीस स्टेशनची आमच्या इथल्या लोकांनी संपर्क केला होता, त्यांना माहिती दिली असा असा इशम आहे। पण त्यांच्याकडनं आधी सांगितलं गेलं की आम्ही बघतो आणि तुम्हाला परत फीडबॅक देतो, परंतु नंतर त्यांचाही काही फोन केल्यानंतर रिस्पॉन्स करत नाही। ससूनमधल्या डॉक्टरांना फक्त पैसा पाहिजे, फक्त त्यांना पद पाहिजे, त्यांना फक्त त्या पदासाठी भांडण संप आहे। ससून काल रितेशभाऊ गायकवाडचा मला फोन आला 2:10 तेव्हा मी ज्या जागेवरती त्यांनी फेकून दिलेले होते त्या बाबांना टाकून दिलेलं होतं विसवदवाडी पोलीस ठाण्याच्या पलीकडच्या साईडला आणि मनोरुग्णालयाच्या समोर जे वडाचं झाड आहे त्या जागेवरती अंधाऱ्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे पब्लिकला दिसणार नाही अशा जागेवरती फेकून दिलेलं होतं।